तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे रविवार. रविवार म्हणजे संडे, संडे म्हणजेच फंडे. तर आमचे परम मित्र निखिल गुरव आणि आमच्या पूजा वहिनी यांनी आम्हाला आठवडा आधी पिढून काढलेलं आहे. काय नाही, आपल्याला महाबळेश्वरला फिरायला जायचं आहे. आपल्याला काही पण झालं तरी हा प्लॅन आपल्याला सक्सेसफुल करायचाच आहे. बरं, ट्रिपला जायचं म्हणलं की आम्हाला सुट्टी असून सुद्धा लवकर उठावं लागते. पण आमचं ठरलेलं आहे, आम्हाला प्रत्येक ट्रिपला 1 ते 1.5 तास उशीर होतो. का तर आमच्या ह्या पिल्ल्यामुळं. हे बघा आमचं पिल्लू कसं काय. स्वच्छ व हायजेनिक नाश्ता खाण्यासाठी आम्ही सद्गुरू हॉटेलला थांबलो. स्वरूपची जशी झोप झाली तसा बघा हो लागला खेळायला, नुसता खेळायला लागला. स्वरूपचा नाश्ता म्हणजे त्याचं गरम दूध. काय नाही म्हटलं थांबलं पाहिजे आणि पोर्टेबल चूल आपली पेटवलीच पाहिजे. पोर्टेबल चूल पेटवली आणि स्वरूपचा गरम दुधाचा नाश्ता पटकन करून घेतला. मेप्रो गार्डनचं बोर्ड दिसायला लागलं म्हणजे आपण आलोय महाबळेश्वरात. बाहेरचा नजारा, गाडीत चालू असलेली गाणे ऐकत व म्हणत कधी महाबळेश्वरात पोचलो काहीच कळलं नाही बघा. निखिलची बहीण महाबळेश्वरात राहत असल्यामुळे नाश्तारूपी देवाचा प्रसाद पुलाव आणि खीर खाण्याचा योग आम्हाला आला. बाहेरचे धुके आणि थंडी बघून स्वरूपला आम्ही आधीच पॅक करून ठेवलेला. स्वरूपला हातावर घेऊन घेऊन सगळेच दमले म्हणून डायरेक्ट त्याला घेतला खांद्यावरच. सर्वप्रथम महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही 5 नद्याचा उगम पाहायला गेलो. निखिल आणि आम्ही दोघांनी आधीच ठरवलं होतं की जास्त पॉईंट बघायचे नाही, कारण आपल्यासोबत बाळ आहे आणि पडणारा पाऊस. त्याच्यामुळं थोडासा रिलॅक्स होण्यासाठी आपण कमीत कमी पॉईंट बघून कमीत कमी धावपळ करून जास्तीत जास्त आनंद कसा घेईल ते बघायचं. तिथनं सगळं आवरल्यावर डायरेक्ट गेलो आम्ही किड्स पॉईंटला. तिथं वातावरण कधी ऊन, कधी सावली आणि कधी पाऊस असं जबरदस्त वातावरण तिथं आम्हाला बघायला मिळालं. आणि तिथलं वातावरण जबरदस्त, सुंदर, अप्रतिम. निसर्ग म्हणजे काय बघण्यापेक्षा अनुभवल्याशिवाय खरंच कळत नाही. बाहेरचं असलं थंडगार वातावरण बघून गरम बुट्टा तर खायला लागतो हो. तिथनं परत मॅप्रो गार्डनची थोडीफार खरेदी करून डायरेक्ट गेलो वाईमध्ये ढोल्या गणपतीचं दर्शन करायला. भेसळयुक्त आयुष्यात प्युअर व्हेज चांगलं जेवण जेवण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही सद्गुरू हॉटेलला प्रॉपर असं जेवण केलं आणि आमचा व्लॉग संपवला.